नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण आता महाडीबीटी वरून तुम्हाला 100% अनुदानावर पेरणी करण्यासाठी तुम्हाला बियाणे मिळणार आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये भुईमूग आणि तीळ ह्या दोन गोष्टी मिळणार आहे. तर तुम्हाला याचा अर्ज कसा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन महाडीबीटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला साईडला अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला शेतकरी ID प्रविष्ट करा असं म्हटलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जो तुमचा फार्मर ID नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासा हे ऑप्शन दिसत तुम्हाला, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे घटकांसाठी अर्ज करा. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत. त्यामधलं तुम्हाला बियाणे वितरण हे ऑप्शन दिसत आहे. त्याच्यासमोर तुम्हाला बाबी निवडा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे काही माहिती भरायची आहे. यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे, तुमचा जो तालुका आहे तो आपोआप इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला इथे गाव विचारलं आहे. गावामध्ये तुमचा जो शेतीचा जो मौजा आहे तो मौजा तुम्हाला इथे निवडायचा आहे. जो तुमचा शेतीचा मौजा असेल तर तुम्ही निवडल्यानंतर इकडे साईडला तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला फार्मर ID नंबर विचारलेला आहे. फार्मर ID नंबर जो आहे तो तुमच्या शेताचा तो नंबर तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. फार्मर ID निवडल्यानंतर साईडला तुमचा जो शेतीचा सर्वे क्रमांक आहे आणि सब सर्वे नंबर म्हणजे तुमचा जो खाते नंबर आहे तो जसा जसा येऊन जाणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे. तिथे तुम्हाला उन्हाळी अशी निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे घटक निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रमाणित बियाणे वितरण हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर साईडला पुन्हा पिकाचा प्रकार विचारला आहे. त्यामध्ये तुम्हाला गडीत धान्य हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पीक विचारलं आहे. तुम्हाला जे पीक पाहिजे आहे, जे तुम्हाला पीक निवडायचं ते तुम्ही इथे निवडू शकता. जसं की भुईमुग आहे, तीळ आहे ते निवडू शकता. आणि याचा जो निवड आहे ते तुम्हाला हेक्टरप्रमाणे इथे टाकून द्यायचं आहे. हेक्टरप्रमाणे म्हणजे 0.2 हे तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे जतन करा. जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यस करायचं आहे. यस केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली एक तुम्हाला बॉक्स दिसत आहे, त्यावर टिक करून घ्या. त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लागू केलेले घटक हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. लागू केलेले घटक या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरला आहे तो इथे दिसून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीनं पाहायचं असेल हे तर घटक इतिहास पहा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून हे जे माहिती आहे ते तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर साईडला तुम्हाला पावती पहा हे ऑप्शन दिसत आहेत. तिथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला तुमची जे पावती आहे ते डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटीवरून अर्ज सादर करू शकता.